म्हणूनच ज्या वेळाचे रिटर्निंग ऑफिसर पण या सांगे मतदारसंघाची जबाबदारी माझ्या पक्षाने दिली त्या वेळाचे 46 बुथाचे अध्यक्ष निवडणं ही जबाबदारी पहिली असते आणि या 46 बुथाचे अध्यक्ष निवडत असताना कशी निवडणं तर त्या बुथाचे किमान 100 मेंबर प्रायमरी मेंबर झाले आसपास जाय त्याशिवाय त्या बुथाचे इलेक्शन घेवपाक मेळना म्हणून हे प्रत्येक बुथाचे किमान 100 मेंबर झाले त्या मेंबरशिपच्या अंडर त्यांच्या समज प्रत्येक बुथाचो अध्यक्ष आणि त्याच्या बरोबर 11 जणांची टीम आम्ही हांगा इलेक्ट केली ही लोकशाही पद्धतीने आम्ही केली आसा आज वेळ येयल्ली आसा की आम्ही या 46 बुथाचे अध्यक्ष आम्ही काल आपयलो आणि त्यांच्या सभेत आम्ही ऑप्शन दवरले की या मतदारसंघाचो अध्यक्षाचे इलेक्शन करपाचे आणि काल म्हाका सांगपाक खूप खुशी भोगता की सगळ्यांच्या सहमतीन काल आमचे नॉमिनेशन फायलिंग जाले या मतदारसंघात हांव साधारणचे 11:30 ते 1:30 पर्यंत या मतदारसंघात रावलो आणि नॉमिनेशन घेवपाचो काल दीस आसलो त्या वेळाचेर अध्यक्ष म्हणून या मतदारसंघातल्या सर्वानुमते खंयच जशें आमी बुथावयले इलेक्शनां गेली बुथाचे सुद्धा खंयच कागद जाय नासतना सगळ्यांनी सर्वानुमते आमी जरी इलेक्शन म्हणलें जाल्यार इलेक्शनां जाली जाल्यार सदांच आमी पळयतात 2 गट जातात आणि आमी सदांच म्हणटा गटेंगे तो गटेंगे म्हणून खंयच आमी भटपाक दिलना वा 2 ग्रुप जावपाक दिलना आणि सगळ्यांच्या सहमतीन जशे 46 बुथावयले अध्यक्ष आमी निवडून काडले या मतदारसंघात त्याचप्रमाणे काल एकमेव अर्ज मतदारसंघाचो अध्यक्ष म्हणून आपले कडेन आयलो तो आमचो राजेश गांवकार तुमच्या आधाराचेर सगळ्या मागण्यांच्या आधाराचेर प्रत्येक पावटी वा मतदारसंघात भरारी घेवपाची हांव प्रयत्न करतलो तुमच्या सगळ्यांच्या आधाराचेर मतदारसंघाचो अध्यक्ष हो एक सर्वेसर्वा आसना आमच्या मतदारसंघाचो खरतर कोण आसत जाल्यार ते बूथ स्तरावरील कार्यकर्ते बूथ अध्यक्ष आणि 50 प्रमुखांसारखे कार्यकर्ते आमचे फक्त एक टीम कॅप्टनाची जबाबदारी आसा पण तुमच्या सगळ्यांचो जर साथ तुमच्या सगळ्यांचो आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचे सहकार्य जर आसत जाल्यार माननीय मंत्र्याचो जो आमकां साथ मेळटा माननीय मंत्र्या सारकें आमकां जें नेतृत्व मेळटा ते परत एक फावटी 2027 हाडपाक आमी सक्षमपणे प्रयत्न करपाचे आनी परत एक फावटी माननीय मंत्र्याक मतदारसंघाचो आमदार करपाची कठोर प्रयत्न करून आमी हो मतदारसंघ परत जिखपाचे ही जीत आमच्या मनात आमी धांवोन धरपाची आसा आनी तशी जीत आमी तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान तुमच्या आधाराचेर ही जीत आमी फुडें व्हरतले अशी म्हाका आशा आसा भावनो हांव तुमकां सगळ्यांक एक आश्वासन दिता की कोणाच्या सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचो सगळ्यांक एक बरोबर घेवन सगळ्या बुथांचेर बरे प्रमाणे काम करून या पक्षाक भरारी दिवपाची सांगे मतदारसंघ हो एक बरो उज्वल आनी बरो विकासमय करपा खातीर माननीय मंत्र्याचे हात बळकट करपा खातीर आमी सगळ्यांनी एक फुटीन काम करपाची गरज आसा सगळे सरपंच नगरपालिका आनी तुमी सगळे 46 बूथ एक अवघे 2-3 बुथाचेर जरी आमचे मताचे कमी जरी जातले जाल्यार आमचो 26 मतां बुथाचेर आमी ह्या प्राबल्य आमचे मोठे प्रमाणे आसा पण येणाऱ्या इलेक्शन पर्यंत जिल्हा पंचायत आसतले किंवा नगरपालिका क्षेत्र आसतले ह्या दोन्ही इलेक्शनाच्या आम्ही पहिले आसा की ऐन मोक्याच्या निवडणुकीच्या वेळार आमकां नवो अध्यक्ष मेळ्ळो आणि त्या नव्या अध्यक्षान सुत्रा आपल्या हातांत घेतली आणि प्रत्येकाच्या म्हणजे तळागाळा कार्यकर्त्यांक एक फावटी जागोवन आज 2000 आमची जी 2022 विधानसभेची निवडणूक आसा ती आमकां जिखून दिवपाक खूप परिश्रम घेतले आणि आयज की परत एक फावटी ताणें आपले जे ताचे स्थान आसा ते नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश गांवकारा कडेन केल्ले आसा आमच्या बायो मंडळीन अत्यंत बऱ्या तरेन सगळे कार्यकर्त्यांक बरोबर घेवन दीस रात पळयनासतना खूप कठोर परिश्रम घेतले आणि तातूंतल्यान एक व्हडलें जैत आमकां ह्या मतदारसंघात मेळ्ळे आणि आमचे सरकार गोंय राज्यात भितर आयिल्लो डॉक्टर प्रमोद सावंत आज आमच्या ह्या मुख्यमंत्री जाल्लो आसा आणि तांच्या मुख्यमंत्र्याच्या ह्या कारकिर्दी भितर म्हाका एक मंत्री जावपाचे एक भाग्य लाभले हाचे खातीर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले मेहनत घेतले आणि मोठ्या जिद्दीन परत एक फावटी म्हाका निवडून दिलो हांव तुमच्या सगळ्यांचे खूप मनाक आदर